आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। अजित पवार गटाचे 21 माजी नगरसेवक शरद पवार गटामध्ये जाणार। 20 तारखेला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। विविध पक्षाची जातीची वोट बँक आहे, तशी शेतकऱ्यांचीही वोट बँक हवी। तिसऱ्या आघाडीबाबत बच्चू कडूंसोबत प्राथमिक चर्चा झाली। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची माहिती। नारायण राणे कोकणामध्ये रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार। कोकणामध्ये उद्योग एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न करणार। नारायण राणे यांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीकडे भाजप महाराष्ट्र प्रभारींचंही लक्ष। भाजप महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आढावा घेण्यासाठी उद्या मुंबईत येणार। पुण्यामध्ये होणारी भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुढे ढकलली। 14 जुलैऐवजी 21 जुलैला बैठक होणार। रवी राणा यांना उमेदवारी देण्यास भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। बडनेरा मतदारसंघामध्ये भाजपचाच उमेदवार द्या, पदाधिकाऱ्यांची मागणी। अजित पवार गट 14 जुलैला विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार। 14 जुलैला जनसन्मान रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडणार। आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक। हिम्मत है तो चर्चा करो, नहीं तो खुर्ची खाली करो। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आमदारांची घोषणाबाजी। चंद्रपूरमध्ये सुधाकर अंभोरे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशानंतर जोरदार स्वागत। चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकाराने अंभोरेंना उमेदवारीची शक्यता। पूजा खेडकर यांच्यावर असलेल्या आरोपांची सखोल चौकशी करा। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी। पूजा खेडकर यांच्यावर खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारल्याचा आरोप। खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच निलेश लंके विधान भवनामध्ये। विधान भवनाच्या पायऱ्यांवर लंकेंनी केला नमस्कार। धुळ्यामध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेसह विद्यार्थ्यांचं आंदोलन। नीट परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी। अमरावतीच्या तिवसामधील दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन। शेतकऱ्यांनी मदर डेअरीची दूध संकलन करणारी गाडी अडवली। मदर डेअरीचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतलं। मुंबईतील आझाद मैदानावर उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यासह विविध मागण्यांवरून महिला वर्ग आक्रमक। नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थांच्या मुख्यालयामध्ये सीबीआयची छापेमारी। बनावट कंपन्या आणि बनावट रिसर्च प्रकरणी छापेमारी असल्याची माहिती।